जायकवाडी प्रकल्पाची स्थापना 1985 ला शासनाने ही जागा संपादित केली आणि 85च्या नंतर संपादित करून शासनानं काही कुठल्या लीज वर काही नाही, डायरेक्ट शासनानं शासनाची कुठलीही जमीन शासनाचा त्याच्यावर त्या अधिकार असतो आणि शासनाने ती जमीन या माजलगाव कालव्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही जमीन ओलिताखाली यावी, सिंचनाला खाली यावी यासाठी ही जमीन शासनाने 1985 ला संपादित केली आणि 1990 ला या ठिकाणी जायकवाडी वसाहत उभी राहिली. या ठिकाणी जायकवाडी वसाहतीतले जे इथलं कार्यालय आहे इरिगेशनचं ते कार्यालय 1990 ला राहिले. असं आहे विषय. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातून एक पत्र निघालेलं आहे आणि ते पत्र असं म्हणत आहे की धार्मिक स्थळ काढून देण्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही. त्यामध्ये झेंडा असेल, देवदेवताची मंदिर असतील, असे कोण म्हणत आहे की सचिन शिवणगे उपविभागीय अभियंता आणि श्री गरुड कार्यकारी अभियंता यांचं लेखी निवेदनानं सह्यासहित या जमीन मालकाच्या सह्यासहित इथं असं पत्र आपणास मिळालंय. काय सांगा? अगदी योग्य प्रश्न आहे. कारण जेवढे काही आपण धार्मिक स्थळ असतात, कोणाचे आपले बौद्ध विहार असतील, मोठमोठे मंदिर असतील, मोठमोठे आता मस्जिदी असतील, ह्या मॅक्झिमम जिथे कुठे म्हणजे गव्हर्नमेंटच्या जागा असतात त्या जागेवर ही मंदिर, ही मस्जिदी, हे विहार, हे देवस्थान वगैरे वगैरे हे असतात. आणि ही सरकारची जमीन, या सरकारच्या जमिनीवर या ठिकाणी जी हिंदू या जायकवाडी वसाहतीमध्ये राहण्यास आले, या ठिकाणी बौद्ध आले आणि त्यावेळेस जी 1990 ला जी बौद्ध आहे मोठ्या प्रमाणात या जायकवाडी वसाहतीमध्ये राहण्यास आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी की बाबा बौद्धांना वाटलं की आपलं इथं एखादं धार्मिक स्थळ असावं ज्या ठिकाणी आपल्या बौद्धांची जी धार्मिक विधी, जी आपल्या जयंत्या, बौद्ध जयंत्या असतील, भीम जयंत्या असतील, या बौद्धांची जी काही आपले सण असतात ती साजरी करण्यासाठी आपलं एखादं इथं धार्मिक स्थळ असावं यासाठी त्यांनी या ठिकाणी 1990 ला त्यांच्या अधिकाऱ्यांची परमिशन घेऊन 1990 ला या ठिकाणी ध्वज लावला आणि त्या ध्वजाच्या ठिकाणी त्या म्हणजे विविध कार्यक्रम होत गेले. त्यानंतर इथं हिंदू लोक वास्तव्यास आले, त्यांनी इथं मारुती मंदिराची स्थापना केली. 90 ला ज्यावेळेस या इथं आपल्या झेंड्याची स्थापना केली, त्यानंतर 1996 ला या ठिकाणचे रोहिदास चव्हाण जे आमदार, माजी आमदार राहून गेले शिवसेनेचे, त्यांनी इथं मारुती मंदिराची स्थापना केली आणि त्यांनी ते त्यांना हिंदूच्या त्यांचे जे काही पूजा अर्चना जे काय असते ते त्यांच्यासाठी केलं. मग हे अधिकाऱ्यांना सांगून, ज्या अधिकाऱ्यांना कळवून, अधिकाऱ्यांना लेखी असेल, तोंडी असेल, अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊन या गोष्टी केलेल्या होत्या. आणि आज आपण या ठिकाणी जे आपण प्रश्न विचारलात की अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलंय, त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत, ते ठराव आहे आपल्याकडे, त्याची प्रत आहे, ऑफिशियली अटेस्टेड प्रत आहे, ती काय अशी म्हणजे हे नाही, ते अगदी बरोबर आहे. अधिकारी कसं म्हणतील या ठिकाणी शासनाची जमीन आहे, तुम्ही मंदिरं पाडून टाका, अधिकारी कसे म्हणतील तुम्ही झेंडे काढून टाका? अधिकारी म्हणणार की तुम्हाला त्या ठिकाणी आहे, तुम्हाला ती जमीन आम्ही देत आहोत, पण ऍज इट इज तो झेंडा त्या ठिकाणी बौद्धांच्या अस्मितेचा ध्वज, पंचशील ध्वज आहे, तो त्या ठिकाणी राहू द्या, त्याची जिम्मेदारी आम्ही घेणार नाही. आम्ही जमीन द्यायलो तुम्हाला, पण ध्वजाची जागा आम्ही तुम्हाला ती देणार नाही. ध्वजाला जी काही आमच्या इथं 20-25 हजार स्क्वेअर फीट जागा आहे, जी की आपण 20-25 हजार याच्यासाठी म्हणतोय, नगरपालिकेला 9,840 स्क्वेअर फीटाचं आमचं नोंद आहे आणि आमच्या ताब्यामध्ये 25,000 स्क्वेअर फीट जागा होती आणि आम्ही इथं आमची सर्व श्रामनेर शिबिरं झालेले आहेत, भरपूर असे कार्यक्रम झालेले आहेत. त्यामुळं अधिकाऱ्यांनी त्यांना रास्त दिलंय, पण यांनी कोर्टाची दिशाभूल केली. हे पेपर कोर्टाला सांगितले नसल्यामुळे आम्हाला आज प्रत्येक जण पोलीस येतात, सांगतात की यांच्याकडे कोर्टाचा ऑर्डर आहे
इथं त्यांचे जे काही दलाल येतात, आमच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे, पण यांनी कोर्ट ऑर्डर आहे, पण कोर्टाला यांनी ही बाब लक्षातच आणून दिली नाही, सांगितली नाही की ह्या जमिनीवर ध्वज आहे. आजही तुम्ही ऑर्डर काढून बघा, या जायकवाडी वस्तीच्या 114 गट क्रमांकावर मारुतीचं मंदिर आहे. त्यांनी कोर्टाला सांगितलं नाही, उद्या जाऊन त्यांनी कोर्ट ते मंदिर सुद्धा पाडून टाकतील. यांना फक्त यांच्या कोणाच्या आस्थेचं काही घेणं देणं नाही. यांना फक्त मंदिरं पाडा, झेंडे काढा, विहार पाडा आणि त्याच्यातून त्या निघालेल्या जागेतून पैसे कमवा. कारण 1985 ला ज्यावेळेस जमीन संपादित केली त्यावेळेस या जमिनीचं काहीतरी लाखावर आज हे होती. आज या जमिनीची जवळपास 200 करोड पेक्षा जास्त किंमत आहे. त्यामुळं आपण विचारलेला प्रश्न अगदी रास्त आहे आणि कोणताच अधिकारी म्हणणार नाही की धार्मिक स्थळ काढा, तिथले मंदिरं काढा, तिथले झेंडे काढा, पंचशील झेंडे काढा, असं माझं म्हणणं आहे. ज्या दिवशी झेंडा अतिक्रमणाच्या नावाखाली काढण्यात आला आणि समस्त नांदेड जिल्ह्यासह सर्वात मन्याड खोऱ्यातील भीमसैनिक, कंधार लोहा येथील तुमचा जनसैलाब झाला आणि तुम्ही इथं भव्यपणात मोठा मोर्चा पण काढण्यात आला आणि या ठिकाणी असं पुरावा देतात की श्रद्धे भैयासाहेब आंबेडकर असतील आणि त्यांच्यानंतर कालपूर्वात अंजलीताई आंबेडकर असतील, सुजातदादा आंबेडकर असतील, सरसेनानी अण्णाराव आंबेडकर साहेब असतील, अमोलराव आंबेडकर साहेब असतील आणि एवढा मोठा जेव्हा जनप्रक्षोभ म्हणजे जैन सैलाब निळं वादळ जेव्हा लोह्यामध्ये उतरलं आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा झेंडा इथं लावला, काय सांगा? आमचं म्हणणं एकच होतं की ज्या ठिकाणी 21 मेला ह्या भूमाफियांनी, या प्लॉटिंग माफियांनी आणि हे जे भूमाफिया, प्लॉटिंग माफिया यांनी हा ध्वज या ठिकाणावरून उद्ध्वस्त केला, त्याचे सर्व व्हिडिओग्राफ्स आहेत. या ठिकाणी एक प्लॅन तयार केला, त्या प्लॅन तयार करून पोलिसांची या ठिकाणी या लोकांनी, पोलीस याच्यामध्ये सहभागी आहेत. आमचा स्पष्ट आरोप आहे त्या काळचे जे कोणी आयो होते, त्या काळचे जे कोणी इथं इन्चार्ज होते 21 मेला, त्या आयोवर जे इन्चार्ज आहे इथला पोलीस निरीक्षक यांच्यावर अगोदर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण यांचा वर्ग हस्त असल्याशिवाय लोह्यामधली एवढी घटना म्हणजे कोणत्याही बौद्धांना त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. आणि ही गोष्ट आमच्या इथल्या बौद्ध बांधवांच्या इकडे या पाठीमाग या बौद्धांच्या आमच्या छगन भैयाच्या, मी त्यावेळेस नव्हतो, आमच्या छगन भैया हटकर 21 तारखेला घटना यांनी घडली. अचानक हे रात्रीच्या अंधारामध्ये यांनी हा कार्यक्रम केला आणि सकाळी इकडे मॉर्निंग वॉकला वगैरे म्हणा आल्यानंतर यांना लक्षात आलं की या ठिकाणी आपला ध्वज होता, ध्वज गायब आहे, तिथलं कंपाऊंड गायब आहे, बौद्ध विहाराची नियोजित जागा असलेलं तिथलं ती पाटी गायब आहे. यांना ही सगळ्या बाबी लक्षात आल्यानंतर ह्या गोष्टी यांनी व्हायरल केल्या. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते असतील, आमचे शंकरदादा महाजन असतील, दक्षिण जिल्हाध्यक्ष, उत्तरचे जिल्हाध्यक्ष आमचे राज आटकोरे सर असतील, हे आमचे रवी पंडित सर असतील, यांना कॉल करून सांगितलं. आमच्या सचिन भैया नवघडे असतील, यांनी कॉल करून सांगितलं आणि हे ताबडतोब निवेदन पोलीस SP ऑफिसला दिलं, कलेक्टरला निवेदन दिले आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही निवेदन इथं दिले. त्याच्यानंतर 22 तारखेला मीटिंग झाली, 23 तारखेला मीटिंग झाली. परत यांना काही कुठला फरक पडला नसल्यानं 23 जूनच्या आम्ही मोर्चाचं आयोजन केलं आणि ज्या लोह्यामध्ये बौद्धांचा ऐतिहासिक मोर्चा 23 जूनचा निघाला. या मोर्चामध्ये संपूर्ण आपले लोहा तालुक्यातलेच बौद्ध नाही, कारण पंचशील ध्वज कुठलाही असेल, जगाच्या पाठीवर जिथला पंचशील ध्वज असेल तो बौद्धांचा आहे. मग कंधारचा असो, लोह्याचा असो, नांदेडचा असो, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, या जगाच्या पाठीवर थायलंड, श्रीलंका, नेपाळ कुठलाही असो, या पंचशील ध्वज तो बौद्धांचा असतो. त्याच्या रक्षणाची जबाबदारी सर्व बौद्धांची असते. मोर्चा आम्ही 23चा काढला आणि त्या मोर्चाच्या नंतर आमचं एवढं म्हणणं आहे की या जागेवर आता आपण भैयासाहेब आंबेडकर म्हणालात, पण या ठिकाणी आमच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई यांच्या हस्ते या ठिकाणी बोधी वृक्षाचं वृक्षारोपण केलं होतं. या ध्वजाला त्यांनी मानवंदना दिलेली आहे. या जागेला आमच्या
महाउपासिका मीराताई आंबेडकरांचे पाय लागलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सूनबाई आमच्यासाठी म्हणजे आमचं दैवत आहे. आता इतर आम्ही दैवत म्हणण्यापेक्षा आमचं ते श्रद्धेय स्थान आहे राजगृह म्हणजे. आणि एवढे आमच्यासाठी असताना यांनी रात्रीच्या अंधारात हे सर्व कापून टाकणे, सगळं हे करणे, ध्वज उद्ध्वस्त करणे, अक्षरशः ते आमच्या गायसमुद्रे यांच्यावर काही म्हणजे म्हणले की काही लोकांनी की बाबा यांनी गायसमुद्रेवरच कारवाया करा. गायसमुद्रे रितसर 10 जुलैला तहसीलदारांना रितसर पत्र देऊन तक्रार दिलेली आहे की यांच्यासोबत, त्या पत्राची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देईन, यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि तरी एवढा मोर्चा निघून इथल्या निगरगट्ट प्रशासनाला याची कुठलेही गांभीर्य वाटलं नाही. परिस्थिती यांना काही त्यांना म्हणजे त्याचं घेणं देणं नाही. कारण यांच्या मागे जे आहेत पडद्यावरचे 5 लोक आहेत, हे मालगे काय मोरे वगैरे, माडगे, कोटलवार पिटलवार, पण यांच्या पडद्याच्या मागे जी लोक आहेत ती खूप खतरनाक लोक आहेत. खूप राजकीय म्हणजे त्यांचा वरदहस्त आहे. कारण या सर्व बाबी इथं असताना त्यांनी म्हणजे कोर्टाला सुद्धा सेटिंग, मंत्रालयाचे जे मंत्री आहेत या प्रकरणाची जर लक्षवेधी क्रमांक 14 आपण ऐका, ती मी तुम्हाला पाठवून देईल पत्रकार म्हणून. म्हणजे खूप गंभीर प्रकरण आहे. जवळपास 200 कोटीचा हा शासनासोबत केलेला इथले हे जे 5 लोक आणि त्यांच्या पाठीमागची जी कोणी लोक आहेत या सगळ्यांना मिळून केलेला स्कॅम आहे, घोटाळा आहे. त्याच्यामुळं आणि आपण जो म्हणलात की या ठिकाणी एवढे मोठे आपले आनंदराज आंबेडकर साहेब आले, आणि अगदी बरोबर आहे. कारण ज्या भूमीला त्यांच्या आईचे पाय लागलेले आहेत, कोणाच्याही लेकराला कोणालाही कसं वाटेल की बाबा की आमची आई त्या ठिकाणी गेलेली आहे. आमच्या राजगृहाशी संबंध भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या बौद्धांची आस्था त्या राजगृहासोबत आहे. आणि त्या राजगृहाची सून या ठिकाणी येऊन बोधी वृक्षाचं इथं रोपण करते, पंचशील ध्वजाला मानवंदना देते. आणि त्यांच्या आई इथं येऊन गेलेले असताना सुद्धा ही जातीवादी लोक, ही भूमाफिया, ही राजकारणी, प्रशासनातील लोक या सर्वांनी मिळून हे केलेलं षडयंत्र, हे केलेला घोटाळा, हे केलेला बौद्धांवरचा अन्याय त्यांना सहन झाला नाही. म्हणून या ठिकाणी आनंदराजजी आंबेडकर साहेब, रिपब्लिकन सेना प्रमुख, रिपब्लिकन सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब आले. त्यांच्यासोबत त्यांचा या आंबेडकर घराण्याचा राजगृहाचा 4था वंशज अमनभैया आंबेडकर आले. आणि परवाला या राजगृहाचे श्रद्धेय आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, युथ आयकॉन आमचे सुजातभाई आंबेडकर हे सुद्धा परवाला येऊन गेले. आणि ही भूमी आता आमचे बौद्ध आज आपल्याला एवढे या ठिकाणी दिसतात. आणि लवकरात लवकर यांनी या तोडगा काढावा, म्हणजे काय करावं, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या यांनी मागण्या मान्य कराव्यात. आता आम्ही 21 तारखेपासून आम्ही लढा देतोय. आणि त्याच्यानंतर म्हणजे पोलिसांवर किती दबाव, ध्वज काढणाऱ्यावर गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही 21 तारखेपासून म्हणतोय. आणि यांनी उलटे जे म्हणणाऱ्यावर 5 जणांवर गुन्हे दाखल केले. मी असेल, आमचा छगनभाई आटकरनी हा विषय उजेडात आणला. आता या लेकरावर गुन्हा दाखल आमच्या छगनभैयावर का हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो आम्हाला दिलेला 14 ऑक्टोबर 1956 जो पवित्र पंचशील ध्वज दिला होता, तो ध्वज या ठिकाणी लावला. त्यानंतर तो ध्वज 40-35-40 वर्षानंतर या लोकांनी उद्ध्वस्त केला. छगनभैयाने आमच्या सपनाताईने इथं प्रश्न उपस्थित केला, म्हणजे तर त्यांना आमच्यावर गुन्हे दाखल, आमच्या सचिन भैया नवगडेवर गुन्हा दाखल, आमचे नेते आहेत ते नांदेडचे, त्यांच्यावर आता यांचा इथं सासरवाडी त्यांची आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल. आमच्या सोबत 85 वर्षाचे गंगाधररावजी महाबळे आहेत, नामदेवराव बुद्धे आहेत, यांच्यावर गुन्हे दाखल. का बाबा? की आम्ही ध्वज आमचा पुनर्स्थापित त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लावा. आणि एवढ्या गोष्टी, एवढ्यावर जे लोक थांबत नाहीत, आम्हाला आमच्या सपनाताईला तर त्यांचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, त्या ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला सपनाताई आम्हाला तुम्हाला नंतरच्या ह्याच्यामध्ये आम्ही देऊ. आम्ही हळूहळू सगळे यांचे पत्ते काढणार आहेत. घर उठवून टाकतो म्हणून धमक्या. आमच्यासोबत लय मोठे राजकीय आमदार खासदारचे आम्ही माणसं आहोत.
म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो म्हणून आंबेडकरवादी म्हणून म्हणायचं, आणि दुसरीकडे म्हणजे घरे उद्ध्वस्त करायचे का, की पंचशील झेंडा आम्ही या ठिकाणी राहू द्या म्हणून म्हणत आहोत आम्ही. तुम्हाला FIR पाठवलेली आहे, FIR वाचा, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की या ठिकाणी पंचशील ध्वजाला मानवंदना देण्यासाठी गेलेत लोक, ते मानवंदना द्यायलेत, त्या ठिकाणी बाबासाहेबांचे गाणे वाजवायलेत, त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा द्यायलेत, त्या ठिकाणी पंचशील ध्वज आहे, त्या ठिकाणी निळा ध्वज आहे. म्हणजे हे FIR मध्ये आहेत या गोष्टी. म्हणजे हे बघा किती जातीवादी मानसिकतेचे लोक आहेत हे. आणि तुम्ही FIR वाचल्यानंतर खूप हे आहे. आणि आम्ही तर आता सर्वजण आता आमचा तर विषयच नाही, आमचा विषय फक्त एकच आहे की आम्हाला आजही संवैधानिक मार्गाने आम्ही आजही आहोत, मागे होतो आणि यापुढे कायदेशीर संवैधानिक मार्गाने आम्ही राहणार आहोत. त्यामुळं आमचं कोणाशी भांडण नाही. निळ्या झेंड्याखाली निळा झेंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, पंचशील ध्वज असेल की निळा झेंडा असेल. तुम्ही पाहिलं रमाईचं म्हणजे घाटकोपरीतलं रमाई हत्याकांड असेल, नामांतरातलं विद्यापीठातलं बाबासाहेबांचं नाव देण्याचं ठराव असेल, आणि आता लोह्यामधले जायकवाडी प्रकल्प क्रमांक 7 मध्ये गट नंबर 114 मध्ये जे बौद्धाची अस्मिता आहे, पंचशील ध्वज आणि निळा झेंडा, हे जे कोणी इथला भूखंड घेण्याचा कोण प्रयत्न करत आहे, काय राजकीय, महसूल प्रशासन या पोलीस प्रशासन, इथले काय लोकप्रतिनिधी, आणि तुम्ही आता तुमच्यावर आता गुन्हे दाखल झाले आहेत. नेमकं आता तुम्ही युवकांना व समाजातील युवक युवती असतील, समाज बांधवांना व आंबेडकरवाद्यांना आणि इथलं जे भूखंड घेण्याचा जे कोण प्रयत्न करत आहे यांना काय आव्हान करणार? आपण अगदी रास्त प्रश्न विचारलात. आज लोहा शहरामध्ये मातीमोल ज्या जमिनी होत्या त्या जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. प्रत्येक जण जमिनीकडे एक वेगळ्या नजरेनं बघत आहे की बाहेरगावची लोक, आज आता ही आपण लोक शोधा, याच्यातले ह्या 5 जे 7/12 ज्यांच्या नावावर आहे, 5 पैकी 4 लोक, 3 उदगीरचे आहेत, 1 परभणीचा आहे, आणि जो दिगंबर कोटलवार आपण जर बघितला तर तो दिगंबर कोटलवार आणि हे 5 लोकांनी अशा शासनाचा यांचा धंदा आहे, शासनाच्या जमिनी शोधायच्या, कुणाच्या नावावर उरल्या सुरल्या, भूमी अभिलेख मध्ये जा, कुठं कोपरा उरलाय, कुठं काय झालंय, कुठं शासनाच्या असेल नजर चुकीने असेल या कसं असेल त्या जमिनी 40. मला सांगा, एखादी जमीन घेतंय सरकार, एखादी जमीन घेतंय, त्या जमिनीवर आपण बघू शकता 8 एकरचा परिसर आहे, 8 एकर मध्ये इमारती होत्या, आणि 30 वर्षात 35-30 वर्षामध्ये शासन एवढा करोडो रुपये, अरबो रुपये खर्च, मला तर म्हणायचं की एवढा खर्च करतंय आणि सोडून देते, पाडून टाकायचं. परत त्याला 13 कोटी आणखीन त्याला जमिनीचा मोबदला पण दिला. ह्या ज्या 5 लोकांना 13 एकाला जमीन घेतलेल्याला 2,66,00,000, 2,65,00,000 त्या 5 लोकांना, आणि त्यांची रजिस्ट्री माझ्याकडे आहे, मूळ मालकाकडची रजिस्ट्रीची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे, 1,87,00,000 रुपयाला. त्याचं काहीतरी आहे, त्याची चिरीमिरी काय जे असेल ते. आणि नंतर त्याचं असं त्या मूळ मालकाचं हे म्हणजे स्कॅम खूप सुंदर आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून मी माननीय जे आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहेत, आपण वार्ताहर पत्रकार म्हणून, की आपण शासनाला सुद्धा वारंवार या मालिका करा, यांच्या कसं झालं यांचे पेपर घ्या. आता आम्हाला पेपर यांची मूळ संचिका द्या म्हणलं तर त्या जायकवाडीच्या डिपार्टमेंटने दिली नाही. 10 तारखेला तिथं तहसीलदारांनी 10 जुलैला आमची इथं त्यांच्या चेंबरमध्ये बैठक बोलवली. 2 CO इथून 47 उडवलेले गायब होते, आणि इथं चपराशी पाठवून द्यावे की ज्यांना काही बोललो शिवा दिल्या तरी खायच्या. तिथला जायकवाडी प्रकल्पाचा एक साधा क्लर्क तिथून आलाय, मेन जो अभियंता पाहिजे होता तो आला नाही, आणि त्याला आमचे जिल्हाध्यक्ष त्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे आमचे परभणीचे जिल्हाध्यक्ष ते प्रश्न त्यांना हे करतात की साहेब यांना याला बोलून काय, या मेन अधिकाऱ्याला बोलवा. मेन अधिकारी येत नाही म्हणले, साहेब या मेन अधिकारी येत नाहीत म्हणले, कारण
यांनी फक्त यांना काय करायचं होतं, कोर्ट ऑर्डर घ्यायची होती आणि सगळ्या तिथले जे पेपर आहेत, जमीन कशी संपादित केलेलं प्रोसेस असेल, जमीन संपादित केल्यानंतर काय काय इथं जे घटनाक्रम झाला, परत त्यांचा तो आडकिले वडकिले काय तो यांचा वकील आहे, या काय नाव त्याचं, या प्रकल्पाचा यांचा शासनाचा वडकिले. रामराव वडकिले लिगल यांचा लॉयर आहे. या लॉयरनी मिळून सगळ्यांनी मिळून आम्ही माहितीचे अधिकार देऊन चक्रा मारून, याच्या अगोदर सुद्धा या प्रकरणामध्ये खूप माहितीचे अधिकार केलेले आहेत, तिथं दिलेले नाही त्यांनी. जमीन मालकाला नेमकं राजकीय पाठबळ आहे. मी सांगतो टेंडर आहे का? येस, 100%. माझा स्पष्ट आरोप आहे की सरकारची आहे की काय लोकप्रतिनिधीची टेंडर आहे? यांचं सरकारमधले, आता सरकार म्हणायला हरकत नाही, सरकारमधलेच आहेत ना आमदार. सरकार कोणाची आहे? इथं जे एवढी मोठी घटना लोहा शहरामध्ये, लोहा कंधार मतदारसंघामध्ये होते, या मतदारसंघाचे जे आमदार आहेत प्रतापराव चिखलीकर, यांची इथं राज्यात सत्ता आहे, यांची राज्यात सत्ता आहे. मग आता एवढं मोठं इथं स्कॅम व्हायला आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या संदर्भाने येऊन का बोलणं केलेत? यांनी बोललं पाहिजे. पंचशील ध्वज कसा इथून कोण काढला, कसा काढला, ड्यू प्रोसेस इथं का फॉलो केली नाही? म्हणजे एखादा ध्वज ज्यावेळेस या एखादा कुठं अतिक्रमण म्हणाले त्यांनी, अतिक्रमण अतिक्रमण नाही, आमची मालकी आहे, आमची 47 ला नोंद आहे, या नगरपालिकेवर प्रताप चिखलीकरची सत्ता आहे. इथं नगरपालिकेचे 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, 21 लोकांपैकी इथं 18 लोक राष्ट्रवादीचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे. तर असं सांगतात की आम्ही हे जमीन आम्ही लावलो आणि आता ते जमीन आम्ही त्यांची सत्ता, कोणाची सत्ता आल्यानंतर काढली त्यांनी. मग आता तो विषय खूप सुंदर आहे. कालच ते काहीतरी पत्रकार परिषद घेतली म्हणे. आता मला काही बोलायचं नव्हतं त्या पत्रकार परिषदेमध्ये, बोलायचं नाही. काढण्याचा अधिकार कुणाला आहे? जे माजी नगरसेवक म्हणतात की ही जागा मी लावली आणि मी लावली तेच म्हणतात, आणि त्यांच्या बाजूला बसलेले दुसरे नगरसेवक ते म्हणतात की बाबा नवीन बॉडी आल्यानंतर ते त्यांनी रद्द केला 47. म्हणजे कुणाची त्यांना परवानगी होती? कुणाचं लेखी निवेदन होतं? का समाजाचा आक्षेप होता की काही लोकप्रतिनिधी इथल्या आमदाराचा हस्तक्षेप होता? आता इथले माझा स्पष्ट आरोप आहे की इथले जे आमदार, विद्यमान आमदार आहेत, हे जरी 5 लोक पडद्यावर असतील तर पडद्याच्या मागे जे आहेत या प्रॉपर्टीमध्ये विद्यमान आमदार लोहा कंधार मतदारसंघ प्रतापराव गोविंदराव चिखलीकर हे पडद्याच्या मागून या जमिनीमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. या जमिनीमध्ये माझ्या माहितीस्तव 50% पार्टनरशिप असं लोक म्हणालेत, मी नाही. मी म्हणालो मला असं माझ्या ह्याच्यानुसार की त्यांनी पार्टनर असू शकते, कारण एवढ्या घाई गडबडीनं त्यांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेत, त्या नगरपालिकेतून कुठलाही ठराव न घेता 47 ची नोंद कमी होते. मग हे कशामुळे? का तुमचं इथं काय? तुम्ही म्हणताय आम्हाला नगरपालिका ताब्यात देऊ, मी येऊ करूंगा त्यों करूंगा, आणि तुम्ही आमचे बौद्धांचे धार्मिक स्थळ, आमचे झेंडे, पंचशील ध्वज असे तुम्ही उद्ध्वस्त करणार. विश्वशांती बौद्ध विहाराची पाटी तिथं नियोजित असलेली जागा उद्ध्वस्त करणार तुम्ही. आम्ही 23 कालच्या जुलैला जो जंतर मंतरवर तिथले विद्यार्थी जे की इथल्या शिक्षणामध्ये नीट परीक्षामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या त्या नैतिक जबाबदारी इथल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घ्यावी आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, एका रास्त मागणीसाठी ते विद्यार्थी तिथं उपोषण करत होते, आंदोलन करत होते. तर त्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला, म्हणजे यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही. आम्ही बोललो की आमच्या सपनाच्या, मी सांगतो बोलायचं नाही. मी माझं भांडण शासनासोबत आहे, माझं भांडण इथल्या लोकप्रतिनिधीशी आहे, कारण हा लोकप्रतिनिधी इथला जो आमदार आहे हा सत्तेतला आमदार आहे. प्रत्यक्ष सहभाग आहेत म्हणा 100%. दिल्लीतला जंतर मंतरचं आंदोलन त्यावेळेस विद्यार्थ्यांवर ज्यावेळेस लाठी हल्ला झाला त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे आमचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी हाक दिली महाराष्ट्र बंदची, त्या महाराष्ट्र बंदच्या हाकेमध्ये लोहा शहरामध्ये कडकडीत लोहा शहर बंद झालं. म्हणजे बाळासाहेबांच्या एका आवाजावर लोहा बंद झालं. आता तिथलं ते आंदोलन
त्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, ते दडपलं नाही, त्याला राजीनामा द्यावा लागला. त्या धर्तीवर मी काल परवा दररोज म्हणतोय की इथले जे विद्यमान आमदार प्रताप गोविंदराव चिखलीकर यांनी सदरील ही एवढी मोठी घटना लहान नाही, एवढी मोठी घटना, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे विधानसभेचा आमदारकीचा. आणि जर ते स्वतःहून आमदारकीचा राजीनामा देत नसतील तर या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री महिला सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्यांच्या पक्षाचा इथला आमदार असल्या कारणानं त्यांना बोलवून त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि त्यांची मागणी घेतल्यानंतर आमच्या तर आता ही तर मागणी आहे, आम्ही याच्या निवेदनात जरी दिली नसेल, माझ्यापेक्षा कोणीच मोठा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिलाय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आम्ही शिकलं पाहिजे आणि बाळांनी संघटित झालं पाहिजे. आणि संघटित झाल्यानंतर काय संघर्ष आहे ना, पंचशील कांबळे एकट्याचा हा हे नाही, प्रत्येकाला इथं बसलेले इथं सगळेजण जे दररोज येतात या ठिकाणी, प्रत्येकाला वाटते. काल या ठिकाणी काही गावचे, प्रत्येक गावचे लोकांनी येऊन इथं जबाबदाऱ्या स्वीकारल्यात. हे आंदोलन जंतर मंतरपेक्षा कमी नाही, याची व्यापकता लहान कमी असेल, विषय इथं छोटा तालुक्याच्या लेवलचा असेल, पण ही लोहा म्हणजे आमच्यासाठी दिल्लीच आहे आणि जायकवाडी म्हणजे आमच्यासाठी जंतर मंतरच आहे. आणि या ठिकाणाहून आम्ही आमचं शांततेत संवैधानिक मार्गाने आमचं हे आंदोलन चालू आहे. आणि असं आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. राजघराचं काय संदेश? राजगृहाचा संदेश आहे, जे कोणी गद्दार आहेत, जे कोणी दलाल आहेत, त्यांना आमच्या भीमसैनिकांना सांगितलेलं आहे, त्यांना भीमटोला द्या, त्यांना चोप द्या. आता राजगृहाचा आदेश आम्हाला जगामध्ये प्रत्येकाला जो बौद्ध आहे त्याच्यासाठी राजगृहाचा आदेश अंतिम आहे. त्या राजगृहाच्या आदेशापेक्षा आम्हाला दुसरा कुठला आदेश, कारण ज्या राजगृहामधून या भारताचं संविधान लिहिलं गेलं, त्या राजगृहामधून जे आदेश येतील ते संविधानाला धरूनच आदेश येतील. त्याच्यामुळं आम्ही राजगृहाचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. राजगृहानं आम्हाला आदेश दिलेला आहे, त्या आदेशाचा आम्ही काटेकोरपणे या ठिकाणी राहून सर्वजण या ठिकाणी तंतोतंत पालन करत आहोत. माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून जेवढी लोक आहेत आणि आणखीन अशी लोक जुटत गेली, आणखीन वाढत गेली, याचा लवकरात लवकर जर याचा हा विषय इथं थांबला नाही तर याची व्यापकता आपल्याला आणखीन जास्त दिसेल. आणि याच्यानंतर आता मी इथं बसलोय, मी संवैधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतो. उद्या आमच्या बौद्धांना वाटेल की बाबा काही फरक पडणार गेला, आमच्या पंचशीलला तिथं मरू द्यायचं का? उद्या कोणी तहसीलदाराला घेराव घालेल. उद्या एवढे निवेदन देऊन सुद्धा काही फरक पडला नाही. उद्या हजारो लोक पोलीस स्टेशनवर जातील की आमच्या तरुणांवर तुम्ही गुन्हे दाखल केले, आमचे जे बौद्ध बांधव काय रास्त मागणी आहे त्यांची, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ज्यांनी झेंडा काढला, हे 7-12 ज्यांचे 5 नावं आहेत, अशा लोकांवर तुम्ही अट्रॉसिटी करत नाही, आमच्या इथल्या याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता का? कुणाचे तुम्ही गुलाम आहेत का? तुम्हाला संविधान नाही, आम्हालाच संविधान आहे. मग त्याच्यामुळं ह्या गंभीर बाबी आहेत. उद्या नंतर रस्त्यावरची आंदोलनं होतील, आमच्यासाठी हे जंतर मंतरच आहे.